प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबई पालिकेत शिवसेना उभाठा काँग्रेस सोबत आघाडी करणार असल्याची सूत्रांची माहिती। तर आघाडी करण्याबाबत उद्धव ठाकरेंची दिल्लीत खरगेंसोबत बैठक होणार असल्याचंही समोर। शीतल तेजवानीला न्यायालयात केलं हजर। जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात। तेजवानीच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी। पुण्याच्या मुंडव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सखोल चौकशी करणाऱ्या खरगे समितीला 1 दिवसाची मुदतवाढ। आतापर्यंत अनेकाच्या साक्षी खरगे समितीने घेतल्यात नोंदवून। महिन्याभरात समितीला द्यावा लागणारा अहवाल। FIR मध्ये पार्थ पवार आणि अमेडियाचं नाव घेतलं गेलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। नैतिकतेच्या आधारावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तपोवन वृक्षतोडीवर नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरे कापण्यावेळी गप्प का असतात, हाच का सर्व धर्म समभाव। नितेश राणेंची वादग्रस्त पोस्ट। गोंदियाच्या सालेकसातील ईव्हीएम छेडछाड वाद तापला। भाजप वगळता सर्व उमेदवारांसह स्थानिकांचा तहसील कार्यालयावर मोर्चा। ईव्हीएम प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मुंबई गोवा हायवेसाठी नवी डेडलाईन। एप्रिल 2026 पूर्वी मुंबई गोवा हायवे पूर्ण होणार असल्याची गडकरींची लोकसभेत माहिती। महसूल विभागात आता डिजिटल क्रांती। डिजिटल 7/12ला कायदेशीर मान्यता। तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची आता गरज नाही। महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। देशभरात इंडिगोची 200 उड्डाणं रद्द। पायलटची कमी संख्या, तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द झाल्याचं इंडिगोचं स्पष्टीकरण। बिहारच्या बोधगयात विवाह सोहळ्यात चक्क रसगुल्ल्यावरून तुफान हाणामारी। रसगुल्ले कमी पडल्यामुळे वधूवर पक्षातील कुटुंबियांमध्ये जुंपली हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल।